नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, नागपूर शहर पोलीस भरती तर विद्यार्थ्यांसाठी सूचना आहेत. थोडक्यात सूचना पाहून घेऊत आणि नक्कीच चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब जरूर करा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस शिपाई भरती 2024-25 लेखी परीक्षेकरता पात्र ठरलेल्या उमेदवारांची तात्पुरती यादी तात्पुरती म्हणजे हे अंतिम असणार आहे. जर कोणी आक्षेप वगैरे घेतला तर हे अंतिम यादी असणार आहे. जर घेतला तर यामध्ये बदल होईल, नाही घेतले तर हीच अंतिम यादी पण असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, उमेदवारांसाठी सूचना आहेत. थोडक्यात सूचना पाहून घेऊत, जेणेकरून आपल्याला PDF समजायला आसान होईल. तू समझा? हाँ. नहीं, तू समझा नहीं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नागपूर शहर यांच्या आस्थापनेवर रिक्त असलेल्या पोलीस शिपाई यांचे 595 पदासाठी दिनांक 12 फेब्रुवारी ते 7 मार्च 2026 रोजी शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीची भरती प्रक्रिया घेण्यात आलेली आहे. वेळापत्रकानुसार दिनांक 11 फेब्रुवारी ते 7 मार्च 2026 या कालावधीत शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीकरिता अनुपस्थित राहिलेल्या उमेदवाराकरिता एक शेवटची संधी म्हणून व तृतीयपंथी उमेदवारांसाठी दिनांक 14 मार्च 2026 रोजी शारीरिक चाचणी पोलीस मुख्यालय नागपूर शहर येथील मैदानावर घेण्यात आलेली होती. सदर शारीरिक चाचणीमध्ये किमान 50% गुण प्राप्त करणारे उमेदवार यांना संबंधित प्रवर्गामधील जाहिरातीत नमूद केलेल्या रिक्त पदाच्या 1/10 या प्रमाणात लेखी परीक्षेसाठी पात्र करण्यात आले आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आणि जर काही कोणाला आक्षेप, आता बघा इथे काय म्हणतात, लेखी परीक्षेकरता पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या तात्पुरत्या यादीवर आक्षेप हरकत असल्यास संबंधित उमेदवारांनी या कार्यालयाच्या ईमेल ID यावर लेखी स्वरूपात किंवा प्रत्यक्षरित्या पोलीस भवन 3रा माळा समाधान कक्ष नागपूर शहर येथे येऊन दिनांक 4 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 8 वाजेपर्यंत सविस्तर आक्षेप हरकत कारणासह नोंद करावी आणि यानंतर केलेल्या आक्षेपाचा विचार केला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला नागपूर पोलीस सिटी कॉन्स्टेबलची एका रिटर्न एक्झामसाठी क्वालिफाईड विद्यार्थ्यांची आपल्याला लिस्ट पाहायला मिळेल. तर बघा, प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट ऑफ कॅन्डिडेट्स क्वालिफाईड फॉर रिटर्न एक्झामिनेशन. तर आपल्याला बघा ॲप्लिकेशन नंबर पाहायला मिळतील, विद्यार्थ्यांचं चेस्ट नंबर, विद्यार्थ्यांचे पूर्ण नाव, जेंडर, कॅटेगरी अँड विद्यार्थ्यांना मैदानी चाचणीमध्ये एकूण किती गुण मिळाले तर ते आपल्याला या कॉलममध्ये पाहायला मिळतील. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये काही विद्यार्थ्यांना आउट ऑफ 1 मार्क मिळालेले आहेत, जे की त्यांचं अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. अँड फक्त लेखीमध्ये चांगला अभ्यास ठेवा, जेणेकरून तुमचं सिलेक्शन होऊन जाईल. अँड काही 45, 47 असे आपल्याला विद्यार्थी पाहायला मिळतील, जे की यांना पण खूप छान मार्क मिळालेले आहेत. आणि हे पूर्ण विद्यार्थी लेखी परीक्षेसाठी पात्र आहेत. यामध्ये तुम्हाला 32चे पाहायला मिळतील, 28चे पाहायला मिळतील, कारण किमान 50% म्हणजे असं 25+ वरी जे विद्यार्थी आहेत त्यांचं यामध्ये सिलेक्शन आहे जागेनुसार लेखी परीक्षेसाठी. हे बघा 25चं पण विद्यार्थी पाहायला मिळतील तुम्हाला. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी PDF आहे तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळेल. टेलिग्रामची लिंक किंवा ऑफिशियल वेबसाईट नागपूर सिटी पोलीस कॉन्स्टेबलची पाहायला मिळेल, तिथून पण तुम्ही क्लिक करून पाहू शकता. आणि नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा, कारण आपण विद्यार्थ्यांसाठीच व्हिडिओज आणि अपडेट्स देत आहोत. तर पॉसिबल असेल तर ते लाल कलरचं सबस्क्राईबचं बटन दाबाच अँड बेल आयकन पण प्रेस करा, जेणेकरून पुढील अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापासून येतील. सो PDF मी प्रोव्हाइड केलेली आहे टेलिग्रामला अँड सो बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण एकंदरीत विद्यार्थी पाहून घेऊत. आणि बघा 50 मार्क आउट ऑफ विद्यार्थ्यांना मिळालेले पाहायला मिळतील आपल्याला. अँड 47, 38 अशी एकंदरीत 37 अशी मिक्स आहे विद्यार्थी मित्रांनो. एकंदरीत म्हणजे असं पूर्ण ज्या विद्यार्थ्यांना जास्त जागा मिळाल्या आहे तर त्यांचे वरीन असं उतरता क्रम नाही आहे, परंतु मिक्समध्ये आहे. त्यामुळे तुम्हाला पण हुडकण्यासाठी तुम्हाला पण बरं सापडेल. चेस्ट क्रमांकानुसार चेस्ट क्रमांक पण वेगवेगळे आहेतच. थोडंसं रिझल्ट तुम्हाला पाहण्यासाठी उशीर लागू शकतो, कारण PDF खूप मोठी आहे अँड मिक्समध्ये पण नाही आहेत.
एकंदरीत चेस्ट क्रमांकानुसार किंवा मार्क वाईज जर यांनी PDF केली असती ना तर खूप विद्यार्थ्यांना आसान झाले असतं. म्हणजे असं एकंदरीत बघा, विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतील 7146 विद्यार्थी आहेत जे की लेखी परीक्षेसाठी पात्र आहेत, मेल फिमेल दोन्ही पण. तर नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा, कारण असेच आता नवीन अपडेट्स पण आपण देत राहणार आहोत. त्यामुळे नक्कीच सबस्क्राईब जरूर करा. अँड अजून प्रोसेस बाकी आहे. लेखी परीक्षेसाठी सूचना येतीलच. अंतिम यादी पण अजून जाहीर व्हायची बाकी आहे. अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर लेखी परीक्षेसाठी सूचना, नंतर लेखी परीक्षेची तारीख आणि लेखी परीक्षेचा निकाल पण लागेल. नंतर एकत्रित गुणांची यादी, कट ऑफ वगैरे, सिलेक्शन लिस्ट, वेटिंग लिस्ट. त्यामुळे प्रोसेस अजून बाकी आहे. तर नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. अँड धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. जय हिंद, जय महाराष्ट्र. अरे कहना क्या चाहते हो? कौन है ये लोग? कहां से? मजा आया, और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को दे। वाह।